श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. सुख दुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. प्रापंचिक सुख कसे लाभेल? महाराजांचं उत्तर: सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याला ते मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेनं होतात ही जाणीव ठेवावी, म्हणजे त्याला भीती वा दुःख होणार नाही. तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्या बाबत आनंदातिरेकही होणार नाही. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याचे सुखच मिळते असे नाही. काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसं झाल्याचंच बरं वाटतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं सुखदुःख तात्काळ कळत नाही, हेच खरं. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभते. सारांश: सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा शक्यतेनुसार प्रयत्न करावा. कारण चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही, आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने सुख मिळेल. प्रश्न क्रमांक 2. आनंद कशा रीतीने मिळेल? महाराजांचं उत्तर: मनाला सुख मिळाले की आनंद मिळतो. दुःख करणं अथवा न करणं हा मनाचा धर्म असल्यामुळं ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिलं आहे तो प्रत्यक्ष दुखणं भोगत असतानाही आनंदात राहू शकेल. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो. दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. आदल्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात, पण तरीही आपण दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो. याचाच अर्थ आनंद आपल्या मनावर अवलंबून आहे. हे जर खरंय तर आपण नेहमीच दिवाळी का न मानावी? आपण नेहमीच आनंदात असावं आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपल्या आतमध्ये आनंदमय भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण आहे हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा, म्हणजे आपल्याला या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचा प्रत्यय येईल. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असतो, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे. हे काहीही न करणे ही फार उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अनन्य होणं, आपले कर्तेपण पूर्ण मारणं ही ती अवस्था होय. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.